श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज आपण जन्माष्टमी व्रत कथा पाहणार आहोत। या कथेशिवाय अपूर्ण ठरतं जन्माष्टमी व्रत। जाणून घ्या पौराणिक महत्त्व आणि कथा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा। हिंदू धर्मात श्री हरी विष्णूला विशेष महत्त्व आहे। जगाच्या कल्याणासाठी श्री हरी विष्णूंनी पृथ्वीवर अनेक अवतार घेतले। त्यापैकी एक म्हणजे श्रीकृष्ण अवतार। धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला। त्यामुळे या तिथीला जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। जन्माष्टमी व्रत कथा। पौराणिक कथेनुसार द्वापार युगात मथुरेत कंस नावाचा राजा होता। तो खूप अत्याचारी होता। यामुळे प्रजेचे लोक त्रस्त झाले होते। कंस राजाच्या आपल्या बहिणीवर जास्त प्रेम होते। त्याने आपल्या बहिणीचे वासुदेवाशी लग्न लावून दिले। लग्नानंतर देवकी आणि वासुदेवाला त्याच्या राज्यात सोडायला जात असताना अचानक आकाशवाणी झाली की हे कंसा, तू तुझ्या बहिणीला तिच्या सासरी सोडायला जात आहे, मात्र तिच्या पोटी जन्माला येणारे 8वे अपत्य तुझ्या मृत्यूचे कारण बनेल। हे ऐकून कंस रागावला आणि वसुदेवाला मारायला निघाला। अशा परिस्थितीत देवकीने आपल्या पतीला वाचवण्यासाठी कंसाला सांगितले की जे काही मूल जन्माला येईल ते मी तुझ्या स्वाधीन करीन। यानंतर कंसाने दोघांनाही तुरुंगात टाकले। कंसने तुरुंगात टाकल्यानंतर देवकीने एक एक करून 7 मुलांना जन्म दिला, पण कंसाने सर्व मुलांचा वध केला। दरम्यान योगमायाने 7वे मूल माता रोहिणीच्या गर्भात दिले। यानंतर माता देवकीने 8व्या मुलाला जन्म दिला। हे 8वे अपत्य दुसरे कोणी नाही तर श्री हरी विष्णूंचा अवतार श्रीकृष्ण आहे। त्याच काळात रोहिणीची बहीण माता यशोदाईने मुलीला जन्म दिला। दरम्यान माता देवकीच्या कारागृहात प्रकाशाचे किरण आले आणि श्री हरी विष्णू प्रकट झाले। श्रीहरीने वासुदेवांना सांगितले की या मुलाला नंद बाबाच्या घरी घेऊन जा आणि तिथून त्यांच्या मुलीला घेऊन या। वासुदेवांनी परमेश्वराच्या आदेशाचे पालन केले आणि बाळकृष्णाला नंद बाबाच्या घरी सोडून नवजात मुलीसह परत आले। कंसाला माता देवकीला 8वे अपत्य झाल्याची बातमी कळताच तो ताबडतोब कारागृहात पोचला आणि त्याने देवकीकडून मुलीला हिसकावून खाली फेकण्याचा प्रयत्न केला, पण मुलगी त्याच्या हातातून निसटून आकाशाकडे गेली। एवढ्यात ती म्हणाली, हे मूर्ख कंसा, जो तुझा वध करणार आहे त्याने जन्म घेतला आणि तो वृंदावनात पोहोचला आहे। आता तुला तुझ्या पापांची शिक्षा नक्कीच मिळेल। ती मुलगी दुसरी कोणी नसून ती स्वतः योग माया होती। अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत कथा। ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।